बर्मा कुटुंबीय साजरा करीत आहे रौप्य महोत्सवी वर्ष। या गणेशोत्सवात मी शेफाली प्रशांत वर्मा वर्मा कुटुंबीयातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। गेल्या 24 वर्षात आपण गणपती उत्सवानिमित्ताने अनेक विषयांचा प्रवास केला। उदाहरणार्थ मोनोपोली, भ्रष्टाचार, प्रदूषण, वृक्ष संवर्धन अशा अनेक सामाजिक व जनजागृतीच्या विषयावर आपण सुद्धा साक्षीदार होतात की यावर्षी आपण जागतिक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या भारताचा प्रवास करणार आहोत। चला तर मग जाऊया सहलीला। आम्ही तर निघालो, सोबत तुमचीही साथ हवी। गणरायाच्या साक्षीने पर्यटन या विषयावर टाकूया एक नजर आणि पाहूया पुरा भारत एक नजर में। भारत दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आहे। हा देश क्षेत्रफळाने जगातील 7वा सर्वात मोठा देश आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। भारताला हजारो वर्ष जुना इतिहास आहे। अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली। भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे। परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे। येथील प्रत्येक राज्य आपले स्वतंत्र अस्तित्व व संस्कृती टिकवून आहे। जसे दक्षिण दिशेला अरबी समुद्र व हिंदी महासागर यांची प्रचंड सागरी संपत्ती लाभली आहे। आता आपण जाणार आहोत केरळला। केरळ पर्यटनाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे। आता आपण पाहत आहे हे आहे आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद। तामिळनाडू येथील कन्याकुमारी। कर्नाटक येथील विजापूरचे गोल घुमट हे दख्खन सल्तनतीच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे। पायथ्याशी ईशान्य भारत हा 7 सिस्टर्स या नावाने देखील ओळखले जातात।
ब्रह्मपुत्र आसाम मधील भारताचे वैभव. आता आपण आहोत सिक्कीमला. एकीकडे कांचनगंगा सारखी बर्फाची हिमशिखरे व वसंतात डोळ्याची पारणे फेडायला लावणारी व फुलणारी विविध प्रकारची फुले. ही आहे गंगा नदी. गंगा केवळ बिहारमध्येच नाही तर संपूर्ण भारतात पूजनीय आहे. इथे नदीलाही दैवी स्थान आहे. आता आपण आलो आहोत पश्चिम बंगालमध्ये हुगली नदीवर बनवण्यात आलेल्या रवींद्र सेतूवर. हावडा ब्रिज. त्याचे नाव 14 जून 1965 ला रवींद्र सेतू करण्यात आले. आता आपण आलो आहोत ओरिसामधील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर येथे. ही आहे जंगले व खनिज यांची संपत्ती छत्तीसगड. आता आपण जाणार आहोत पश्चिम भारतात, जेथे जास्तीत जास्त मराठा साम्राज्याचं अस्तित्व टिकून आहे. एकीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा व अरबी समुद्राने वेढलेला आहे, तर दुसरीकडे पश्चिम भारत हा देशातील आर्थिक संपन्न भाग आहे. आता आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले रायगड. महाराजांची समाधी ह्याच किल्ल्यावर आहे. हा आहे वास्को व पोर्तुगीजांचा ऐतिहासिक प्रवाह असलेला गोवा. आता आपण आहोत गुजरातमधील सोमनाथ मंदिर येथे. भारताच्या हृदयस्थळी असलेल्या या भागात मध्य प्रदेश व राजस्थानचा अधिकांश भाग येतो. सुख का दाता सबका साथी शुभ का ये संदेश है.
माँ की गोद पिता का आश्रय मेरा मध्य प्रदेश है। आता आपण जाणार आहोत भारताच्या उत्तरेला, जेथे चारधाम सारख्या धार्मिक यात्रा, जम्मू काश्मीरचे सौंदर्य, प्राचीन मंदिरे व भारताची राजधानी याच भागात आहे. आता आपण जिथे उभे आहे ते आहे देशाची राजधानी दिल्ली. लगेच आठवतो तो रंगीबेरंगी राजस्थान. आता आपण पाहत आहोत जगातील 7वे आश्चर्य ताजमहल. ताजमहल व इतर मुघल स्थापत्य भारताची ओळख बनली आहे. आता आपण पाहूया पंजाब मधील अमृतसर येथील स्वर्ण मंदिर. काका, जर मी पंजाब मध्ये आली तर मला तिथे काय काय पाहायला मिळेल? पहिला तर तुम्ही पंजाबमध्ये येणार ना, तिकडे गोल्डन टेम्पल आहे, स्वर्ण मंदिर, तुम्हाला त्या बघायला लाभ होतील. आणखीन तुम्हाला जलियांवाला बाग, तिकडे जनरल डायरने गोली चालली होती, गोळीबार केला होता, त्या तुम्हाला आताच अजायबघर झाला, त्या बघायला तुम्हाला भेटेल. वाघा बॉर्डर आहे, त्याचे सर्वकडे खेती आहे, आमच्या गहूच्या खेती, तांदूळचा खेती, सब्जी भाज्याच्या खेती. आता आपण जिथे आलो आहो ते आहे हिमाचल प्रदेश. आता आपण जाणार आहोत चारधामच्या यात्रेला, म्हणजेच उत्तराखंडला. हे आहे जम्मू काश्मीर. येथे आल्यावर आपल्याला प्रसन्न हवा व मनमोहक निसर्ग पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला लाभले निसर्ग हा दैवी वरदान आहे, परंतु धार्मिक तीर्थाटनाच्या नावावरती या जंगलावर पर्यटकाचा भार पडतोय. बेकायदेशीर बांधकामामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत. निसर्गाला प्लास्टिकच्या वेड्यातून काढायला खूप प्रयत्न करावे लागत आहे. शिवाय पवनचक्क्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. तसेच बेकायदेशीर खाणी, दूषित नद्या, अनधिकृत भरमसाठ वृक्षतोड यामुळे पर्यटन स्थळे आपण कायमचे गमावून बसू की काय, अशी काळजी वाटते. याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार? आपल्यालाच ना. अहो, यामुळे आपल्या देशाचे नाव ह्या जगासमोर खराब होत चालले आहे आणि याला जबाबदारी
आपणच आहोत की. 125 करोड आपली ही जनता आहे. सगळ्यांनी याच्या व्यवस्था ठेवायच्या, चांगलं ठेवायच्या. म्हणण्यापेक्षा की मी हे आजपासून कचरा नाही करणार, याला मी आजपासून सांभाळा स्वतः मी सगळे असं करणार ते आपला पर्यावरण वाचणार, वायू प्रदूषण वाचणार, पठार वाढणार, डोंगर वाढणार, पब्लिकचा फायदा होईल, ग्लोबिंग वॉर्मिंग नाही होणार, आता समुद्राचा स्तर वाढत चालत आहे. म्हणून गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. हे गणराया, तुम्ही दिलेला निसर्ग टिकवण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना दे. यातच आम्हा सर्वांचे भले आहे याची जाणीव होऊ दे. गणपती बाप्पा मोरया.